108 दिवस जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती दाखवणारा संघर्ष. अमेरिका आणि इराणसारख्या दोन कट्टर शत्रूंमध्ये प्रत्यक्ष युद्ध. हॉर्मुझच्या सामुद्र धुनीवर निर्माण झालेला धोका, जगभरात वाढलेली तेलाच्या किमतींची चिंता आणि संपूर्ण पश्चिम आशियात निर्माण झालेले टेन्शन. पण आता अचानक एक मोठी घटना समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार झाल्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सुद्धा या कराराला दुजोरा दिलाय. या करारामध्ये 14 महत्त्वाच्या अटींचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. पण हे 14 मुद्दे नक्की काय आहेत? अमेरिकेने नेमकी कोणती माघार घेतली? इराणने काय स्वीकारलं? आणि या करारामुळे संपूर्ण जगावर काय परिणाम होऊ शकतो, हे सगळं आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. या संपूर्ण संघर्षाकडे पाहिलं तर मागचे 108 दिवस पश्चिम आशियासाठी खूपच अस्थिर ठरले. फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या संघर्षानंतर अमेरिका, इस्रायल, इराण समर्थित देशांमध्ये टेन्शन सातत्याने वाढत गेलं. एका बाजूला हवाई हल्ले, ड्रोन हल्ले आणि मिसाईल हल्ले सुरू होते, तर दुसऱ्या बाजूला शांतता चर्चेचे प्रयत्नसुद्धा सुरूच होते. एप्रिलमध्ये एकदा 14 दिवसांची सीज फायरसुद्धा झाली. पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा झाली, मात्र सुरुवातीच्या चर्चा निष्फळ ठरल्या. मे महिन्यात लेबनॉनमधला संघर्ष वाढला. जूनमध्ये पुन्हा एकदा सीज फायर मोडली आणि परिस्थिती अजूनच गंभीर बनली. पण अखेर अनेक देशांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही बाजूंनी चर्चेचा मार्ग स्वीकारल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या 14 अटींवर युद्ध थांबलंय त्या अटी अशा आहेत. इराणला कच्चं तेल आणि पेट्रोकेमिकल संबंधीचे ज्या अटी घालण्यात आल्या आहेत त्या मुक्त करण्यात येतील. इराणच्या वित्तीय संस्थांना पूर्ण अधिकार मिळेल. अमेरिका त्यांच्यावरचे निर्बंध मागे घेईल. 60 दिवसांमध्ये इराणचे जे $24 अब्ज फ्रीज करण्यात आले होते त्यावरचे रिस्ट्रिक्शन्स हटवण्यात येतील. इराणच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिका आणि मित्रराष्ट्र इराणला $300 अब्ज योजना सादर करेल. लेबनॉनसह सगळे युद्ध लगेच बंद केले जातील. अमेरिका इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे आणि इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे वचन देईल. अमेरिकेने जी नाकेबंदी इराणजवळ लावली ती 30 दिवसांच्या आत पूर्णपणे हटवली जाईल. अमेरिकेचं सैन्य इराणच्या कोणत्याही भागात राहणार नाही आणि तिथून निघून जाईल. हॉर्मुझ खाडी पूर्ण सुरक्षेचा विचार करत 30 दिवसांच्या आत पुन्हा सुरू होईल. न्यूक्लिअर विषयक मुद्द्यांवर आणि निर्बंध पूर्णपणे हटवण्याबाबत फायनल करारापर्यंत पोहोचण्यासाठी 60 दिवसांचा वाटाघाटीचा कालावधी सुरू होईल. इराण अणुशस्त्रे न बनवण्याबाबतच्या आपल्या NPT अनुसारबंदी कायद्याअंतर्गत असलेलं आपलं वचन पुन्हा एकदा स्पष्ट करेल. अमेरिका या प्रदेशातली आपली लष्करी उपस्थिती न वाढवायला किंवा नवीन निर्बंध न लावायला सहमती दर्शवेल. अंमलबजावणी पाहण्यासाठी एक देखरेख यंत्रणेची व्यवस्था केली जाईल. कोणत्याही अंतिम कराराला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाद्वारे मान्यता दिली जाईल. आणि इराणचा मिसाईल प्रोग्राम आणि तिथल्या रेजिस्टन्स ग्रुपना मिळणारा पाठिंबा हे या कराराचा भाग नाहीत, अशा या अटी आहेत. आता थोडं विस्ताराने सांगायचं झालं तर या करारातला सर्वात मोठा मुद्दा आहे इराणवरचा आर्थिक निर्बंधांचा. अनेक वर्षांपासून अमेरिका इराणच्या ऑइल एक्सपोर्ट आणि पेट्रोकेमिकल्स उद्योगावर कठोर निर्बंध लावत आली आहे. या 14 अटींनुसार इराणला तेल विक्री आणि पेट्रोकेमिकल व्यापारामध्ये मोठा दिलासा दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. इराणच्या वित्तीय संस्थांवरची निर्बंध हटवण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि फ्रीज केलेले जवळपास $24 अब्ज निधी 60 दिवसांच्या आत मुक्त करण्याचा प्रस्ताव आहे. इतकंच नाही तर युद्धामुळे झालेल्या नुकसानीनंतर इराणच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिका आणि तिचे मित्रराष्ट्र जवळपास $300 अब्ज योजना सादर करतील, असंही या मसुद्यात नमूद करण्यात आलंय. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी. जगातील मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची वाहतूक या अरुंद सामुद्रधुनी मार्गातून होते. त्यामुळे या मार्गावर संकट निर्माण झालं की त्याचा परिणाम जगभरातल्या इंधन दरांवर होऊ शकतो. या करारानुसार सुरक्षा व्यवस्था कायम ठेवत हॉर्मुझचा मार्ग पुन्हा खुला करण्यात येईल आणि अमेरिकेने लावलेली नौदल नाकेबंदी 30 दिवसांच्या आत हटवण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे जागतिक बाजारपेठेला मोठा दिलासा मिळू शकतो. लष्करी आणि राजकीय पातळीवर सुद्धा या करारात काही मोठे बदल दिसून येतात. अमेरिकेने इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचं आणि इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचं आश्वासन दिल्याचं सांगितलं जात आहे. तसंच इराणच्या भूभागावर अमेरिकन सैन्याची उपस्थिती राहणार नाही आणि पुढच्या काळात या प्रदेशात लष्करी उपस्थिती वाढवली जाणार नाही, अशी सुद्धा अट या करारात असल्याचं सांगितलं जात आहे. त्याशिवाय लेबनॉनसह संबंधित संघर्ष क्षेत्रांमध्ये युद्ध थांबवण्याचा सुद्धा उल्लेख या करारात आहे. पण या करारातला सर्वात सेन्सिटिव्ह विषय म्हणजे इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम. या अटींनुसार पुढचे 60 दिवस न्यूक्लिअर विषयावर अंतिम तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू राहतील. इराण अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजेच NPT अंतर्गत अण्वस्त्रे विकसित न करण्याच्या आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार करेल. पण विशेष गोष्ट म्हणजे इराणचा मिसाईल प्रोग्राम आणि मध्य पूर्वेतल्या वेगवेगळ्या रेजिस्टन्स गटांना दिला जाणारा पाठिंबा हा या कराराचा भाग नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. म्हणजेच भविष्यात या मुद्द्यांवर पुन्हा मतभेद निर्माण होण्याची शक्यता पूर्णपणे अजूनही संपलेली नाहीये. या संपूर्ण घडामोडीकडे फक्त अमेरिका आणि इराणमधला करार म्हणून पाहता येणार नाही, कारण या 14 अटींचा संबंध जगाच्या तेल बाजाराशी, जागतिक अर्थव्यवस्थेशी, मध्य पूर्वेतल्या सत्ता संतुलनाशी आणि भविष्यातल्या सुरक्षेशी जोडलेला आहे.
हा जर करार यशस्वी झाला तर गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या अमेरिका इराण संघर्षामध्ये एक मोठं वळण येऊ शकतं. पण जर या अटींची अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा एकदा टेन्शन निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण या संघर्षाचा परिणाम खरं तर फक्त अमेरिका आणि इराणपुरता मर्यादित नव्हता. भारतासारख्या देशांना सुद्धा त्याचे परिणाम सहन करावे लागले. कारण भारत आपल्या गरजेच्या जवळपास 85% कच्च्या तेलासाठी बाहेरच्या आयातीवर अवलंबून आहे आणि त्यातला मोठा भाग मिडल ईस्टमधून येतो. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर संकट निर्माण होताच तेलाच्या किमती वाढण्याची भीती होती, जी भीती खरी झालीसुद्धा. पेट्रोल डिझेलचे दर, वाहतूक खर्च, महागाई आणि सामान्य नागरिकांच्या खिशावरचा ताण या काळात वाढला. तसंच भारतीय व्यापार, समुद्री वाहतूक आणि आखाती देशांमध्ये राहणाऱ्या लाखो भारतीयांच्या सुरक्षेबाबत सुद्धा चिंता वाढली होती. आता जर हा शांतता करार प्रत्यक्षात यशस्वी झाला तर तेल पुरवठ्याचा दबाव कमी होऊ शकतो, जागतिक बाजारपेठेत स्थिरता येऊ शकते आणि भारतासारख्या ऊर्जा आयात करणाऱ्या देशांना मोठा दिलासा मिळू शकतो. म्हणूनच सध्या संपूर्ण जगाची नजर या 14 अटींच्या अंमलबजावणीकडे लागली आहे. 108 दिवस चाललेल्या संघर्षानंतर मिळालेली ही शांतता कायमची ठरणार की हा फक्त युद्धामधला तात्पुरता विराम असेल, याचं उत्तर येणारा काळच देईल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की या करारामुळे फक्त अमेरिका आणि इराणच नाही तर संपूर्ण जगाच्या राजकारणावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. या संपूर्ण घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा करार खरंच मिडल ईस्टमध्ये शांतता आणेल का, की भविष्यात पुन्हा एकदा संघर्ष उभा राहू शकतो? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा लगाव.